अरे देवा, सकाळचे 7 वाजायला आले आहेत आणि ही महाराणी अजून खोलीतून बाहेर आली नाही. आज चहा मिळणार आहे की नाही? मला तर असे वाटते की आता चहा मलाच बनवून प्यावा लागेल. ह्या म्हातारपणात अशी अवस्था झाली आहे की 2 घोट चहासाठी सुद्धा मला ओरडावे लागते. ह्या घरात कोणी आहे का माझे ऐकणारे? आशाताई सकाळी सकाळी मोठ्या आवाजात बडबड करत होत्या. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा निलेश झोपेतून खाडकन जागा झाला. तसे तर त्याला त्याच्या आईच्या मोठ्या आवाजाची सवय झाली होती. रोजच कोणत्या तरी छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्यांच्या घरामध्ये महाभारत व्हायचे हे त्याला व्यवस्थित ठाऊक होते. डोळे उघडताच निलेशने घड्याळाकडे पाहिले. अजून 7 वाजलेही नव्हते आणि त्याच्या आईने सकाळी सकाळी आपल्या सुनेला रजनीला प्रवचन ऐकवायला सुरुवात केली होती. थोड्याच वेळात निलेश त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि आईच्या खोलीत जाऊन पलंगावर बसला. त्याला ठाऊक होते की आई रोजच असे बोलते, तरीसुद्धा तो मुद्दाम हसत म्हणाला, "काय झाले आई? किती मोठ्या आवाजात बोलत होतीस?" आशाताई म्हणाल्या, "काय करू निलेश? जोपर्यंत सकाळी मोठ्या आवाजात बोलत नाही तोपर्यंत तुझी बायको तर खोलीतून बाहेर येत नाही. तूच सांग, आजपर्यंत कधी असे झाले आहे का की तुझ्या बायकोने लवकर उठून माझ्यासाठी 1 कप चहा बनवून दिला आहे?" तसे तर आशाताई हे सर्व रागात बोलल्या होत्या, पण त्यांच्या बोलण्याचा अंदाज पाहून निलेश तोंडावर हात ठेवत आपले हसू दाबू लागला आणि म्हणाला, "पण आई, आता यामध्ये चूक तर तुझीच आहे. जर तू तुझ्या सुनेला काम करायला शिकवले असते तर आज तुझ्यावर अशी ओरडण्याची वेळ आली नसती." आशाताई म्हणाल्या, "अरे, मी तर तिला सर्व कामे शिकवली, पण जर आता तिला समजूनच घ्यायचे नसेल तर यात माझी काय चूक? खरे तर माझेच नशीब फुटके आहे की 15 वर्षांपूर्वी ह्या महाराणीला मी सून म्हणून घरात आणली. आणि आता निलेश, हेच बघ ना, तुझी बहीण नीता, तिलासुद्धा घरातील सर्व कामे करायला मीच शिकवले होते. तू पाहिलंसच ना की नीता इथे असताना घरातील सर्व कामे करत होती आणि आता सासरी जाऊन सुद्धा तिने आपले नाव रोशन केले आहे. अरे, सासरचे सर्व लोक तिचे काम पाहून चकित झाले होते आणि इथे तुझी बायको आहे, जिला एक काम धड नीट करता येत नाही. जर सुनबाईच्या आईने सुद्धा तिला घरातील सर्व कामे करायला शिकवले असते तर आज मला चहासाठी एवढे बोलावे लागले नसते." आशाताई हे बोलतच होत्या की तेवढ्यात त्यांची सून तयार होऊन आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने सासूचे सर्व बोलणे ऐकले होते, पण काहीही न बोलता ती स्वयंपाक खोलीत गेली. तिला आलेले पाहून निलेश चेष्टेने म्हणाला, "आई, आली बघ तुझी सून. आता तिला पाहून लगेच बोलू नकोस की माझी बायको काही काम करत नाही." तरीही रजनीला पाहून आशाताईंचा टेप रेकॉर्डर पुन्हा सुरू झाला. त्या निलेशला म्हणाल्या, "तू तर काही बोलूच नकोस, जोरूचा गुलाम कुठला. अरे, माझे लग्न झाले होते तेव्हा तुझी आजी मला नाकापर्यंत घुंगट घ्यायला लावायची आणि मीही त्यांचे बोलणे ऐकायचे आणि असेच संस्कार मी माझ्या मुलीला सुद्धा दिले आहेत. पण इथे आनंदी आनंद आहे. इथे घुंगट घेणे तर दूर, पण वडीलधाऱ्यांसमोर हिच्या डोक्यावर तर पदरसुद्धा राहत नाही." आशाताईंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा निलेशला समजले की आता इथे मुलीचे कौतुक आणि सुनेच्या बदनामीचा कार्यक्रम बराच वेळ चालणार आहे. त्यामुळे तो तिथून उठून गुपचूप निघून गेला. आज त्याला ऑफिसला लवकर जायचे होते, त्यामुळे तो पटकन तयार होऊन आला आणि सॉक्स घालत म्हणाला, "अगं रजनी, नाश्ता तयार आहे की नाही?" रजनी म्हणाली, "हो हो, तयारच होत आहे, फक्त 5 मिनिटे थांबा." निलेश म्हणाला, "अगं, इतका वेळ तू किचनमध्ये काय करत होतीस? पटकन नाश्ता दे, मला लवकर जायचे आहे." बराच वेळ सासूचे टोमणे आणि कडवट बोलणे ऐकून रजनी आधीच रागाला गेली होती आणि तोच राग नवऱ्यावर काढत म्हणाली, "अरे हो, तुम्ही तर इथे स्वयंपाक खोलीमध्ये गादी टाकली आहे ना, त्यामुळे मी इथे आराम करत होते म्हणून मला नाश्ता बनवायला उशीर झाला. आणि मी तर अगदी रिकामटेकडी आहे, मला काय माहिती आहे स्वयंपाक कसा बनवायचा असतो." असे बोलत रजनी नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आली आणि निलेशसमोर नाश्ता ठेवून आपल्या सासूकडे रागाने पाहत पुन्हा स्वयंपाक खोलीत निघून गेली. नेहमीप्रमाणे आजही विनाकारण निलेश बायको आणि आईमुळे कात्रीत सापडला होता. खरे तर त्या दोघी एकमेकींशी नेहमी कोणत्याही कारणावरून भांडतात याचे त्याला काही वाटत नव्हते.
कारण त्याला ठाऊक होते की ना त्याची आई वाईट आहे ना बायको, कारण त्या दोघी जरी भांडत असल्या तरी दुसऱ्या क्षणी एक व्हायच्या. 15 वर्षांपूर्वी रेखाताईंनी आपल्या मुलासाठी निलेशसाठी स्वतः पसंत करून रजनीला आपल्या घरी आणले होते. निलेश आणि रजनीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रजनीने सासरी आल्यानंतर घराची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने उचलली होती, पण तरीही तिच्या कामांमध्ये चुका काढणे जणू आशाताईंची सवय झाली होती. त्यांना सुनेची छोटीशी चूक जरी दिसली तरी त्या एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे तिच्यावर ओरडत होत्या. त्यांना आपल्या मुलीचे कौतुक करण्याची जास्त आवड होती, ज्या कारणामुळे त्या रजनीला येता जाता टोमणे मारायच्या. मुलीमध्ये आणि सुनेमध्ये फरक करायच्या, पण रजनी नेहमी त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करायची. पण जेव्हा तिची सहनशक्ती संपत होती तेव्हा ती अशा प्रकारे तिचा राग आपल्या नवऱ्यावर काढायची आणि निलेशही तिचे बोलणे गुपचूप ऐकायचा. आशाताईंना आजूबाजूला राहणारे शेजारी, नातेवाईक आशा काकी बोलायचे. ते सर्वजण त्यांचा खूप आदर करायचे. लग्न किंवा एखादा समारंभ असो किंवा इतर कोणतेही शुभकार्य असो, त्यात आशाताईंचा सल्ला घेतला नाही असे कधीच होत नव्हते. सर्वच लोकांबरोबर त्यांचे खूप चांगले संबंध होते, पण सुनेच्या बाबतीत त्यांची जीभ घसरत होती. निलेश काही वेळात नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. तो गेल्यानंतर काही वेळाने फोन वाजला. आशाताईंनी फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला. हॅलो आई, मी नीता बोलत आहे. मुलीचा आवाज ऐकून त्या म्हणाल्या, नीता बाळा, कशी आहेस? अगं, मी आता तुझीच आठवण काढत होते. मला सांग, घरी सर्व काही ठीक तर आहे ना? जावई बापू आणि मुले कशी आहेत? ती म्हणाली, हो आई, सर्वजण ठीक आहेत. आज तुला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केला आहे की तुझ्या नातवाचे शुभमचे लग्न ठरले आहे. हे ऐकताच आशाताईंना खूप आनंद झाला. त्या काही बोलणार तेवढ्यात नीता पुढे म्हणाली, आई, लग्नाची तारीखसुद्धा ठरली आहे. आजपासून 10 दिवसांनी लग्न आहे, त्यामुळे आतापासूनच तयारीला लाग. शेवटी तुझ्या नातवाचे लग्न आहे आणि तुम्ही सर्वजण लग्नाला 2-3 दिवस आधीच या. मी लग्नपत्रिका कुरिअरने पाठवते. अच्छा, आता मी फोन ठेवते, मलाही खूप सारी तयारी करायची आहे. नातवाच्या लग्नाची बातमी ऐकून आशाताई खूप आनंदी झाल्या होत्या, पण दुसरीकडे त्यांना काळजीही वाटत होती की एवढ्या कमी दिवसात लग्नाची तयारी कशी करायची. मुलीला, जावयाला आहेर घ्यावा लागेल, होणाऱ्या नातसुनेला एखादा दागिना घ्यावा लागेल, हा विचार करून त्यांनी रजनीला आवाज दिला. सूनबाई, कुठे आहेस? पटकन बाहेर ये. त्यांची सून रजनी, जी सासूने बरेच काही सुनावले होते म्हणून रागारागात काम आटोपून तिच्या खोलीमध्ये बसली होती. सासूचा आवाज ऐकून पटकन बाहेर आली आणि म्हणाली, आता काय झाले सासूबाई? मी सर्व कामे व्यवस्थित केली आहेत. त्या म्हणाल्या, अगं, कामांबाबत मी तुला बोलावले नाही. नाशिकवरून तुझ्या नणंदेचा फोन आला होता. ती म्हणत होती की शुभमचे लग्न ठरले आहे. 10 दिवसांनीच त्याचे लग्न आहे आणि तिने आपल्याला 2-3 दिवस आधीच बोलावले आहे. मला तर काळजी वाटत आहे की आपण सर्व तयारी कशी करणार आहोत. रजनी म्हणाली, आई, ही तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तयारीचे म्हणत असाल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण मिळून सर्व करू. मग काय? दोन्ही सासूसुना आपापसातले वाद विसरून लग्नाच्या तयारीला लागल्या. तसे तर आशाताईंचे काळजी करणे साहजिकच होते, कारण त्यांचा जावई आशिष मोठा बिझनेसमन होता. ज्यावेळी नीताचे आशिषसोबत लग्न झाले होते तेव्हा तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. पण लग्नानंतर काही दिवसांनी त्याने नोकरी सोडली आणि व्यवसाय करायला सुरुवात केली आणि देवाच्या कृपेने आणि त्याच्या कष्टामुळे त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यामुळेच आज त्यांचा जावई हा खूप मोठा व्यापारी आहे. त्यांची मुलगी नीता आपल्या कुटुंबासह खूप ऐशोआरामात जगत आहे. आज तिच्या घरी प्रत्येक कामाला नोकर आहेत. तर आशाताईंचा मुलगा निलेश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो. त्याचा पगार खूप जास्त तर नाही, पण ह्या महागाईच्या जमान्यामध्ये त्याच्या पगारातून घरखर्च आरामामध्ये निघत होता. जावई आणि मुलाच्या कमाईमध्ये खूप अंतर होते. जसजसा वेळ पुढे सरकत होता ह्यासोबतच दोन्ही कुटुंबांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. नीता माहेरी जाऊन राहणे तर दूर,
पण ती आपल्या आईला भेटायला सुद्धा येत नव्हती. वेळेसोबत नात्यांमध्ये दुरावा असला तरी शेवटी होती तर ही सर्व रक्तांची नाती. सुखदुःखामध्ये हीच रक्ताची नाती तर सर्वात आधी आठवतात. असो, आशाताई आणि रजनी लग्नाच्या तयारीला लागल्या. सर्व काही विचार केल्यानंतर आशाताई उठून आपल्या खोलीत गेल्या आणि कपाटातून त्यांनी एक जुनी सोन्याची अंगठी काढली आणि मग कपाटाच्या लॉकरमधून एक कागद काढला आणि आपल्या सुनेला म्हणाल्या, रजनी, उद्या बाजारात जाऊन ही अंगठी मोडूया आणि ही 20,000 रुपयांची FD आहे, निलेशला सांगून ती सुद्धा मोडू. शेवटी मुलीच्या घरी जात आहोत तर आपल्याला त्या सर्वांना आहेर घेऊन जावा लागेल. त्यासोबतच नवीन सुनेसाठी एक अंगठीसुद्धा बनवूया. रजनी म्हणाली, ठीक आहे आई, आपण तुम्ही म्हणाल तसे करू. आणि मग काही वेळाने रजनी तिच्या कामाला लागली. रात्री जेव्हा निलेश घरी आला तेव्हा आशाताईंनी त्याला शुभमच्या लग्नाची बातमी सांगितली आणि आपल्याला काय काय तयारी करावी लागेल ह्याबद्दल बोलू लागल्या. निलेश म्हणाला, आई, 2 दिवसात माझा पगार होईल, त्यानंतर आपण तयारीला लागू. पण आशाताई म्हणाल्या, नको बाळा, तू फक्त ट्रेनची तिकिटे बुक कर आणि तसेही आपल्याला घर खर्चासाठी सुद्धा पैसे लागतील ना. तू असे कर, लग्नाच्या तयारीसाठी FD मोड आणि मग मी रजनीसोबत बाजारात जाऊन खरेदी करेन. आईने सांगितल्याप्रमाणे निलेशने FD मोडली. पैसे हातात आल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व कामे आटोपून दोन्ही सासूसुना बाजारात गेल्या. सर्वात आधी सोन्याच्या दुकानात जाऊन जुनी अंगठी देऊन त्यांनी नवीन नातसुनेसाठी एक लेटेस्ट डिझाईनची अंगठी घेतली आणि मग कपडे खरेदी करण्यासाठी एका मोठ्या दुकानात गेल्या. पण कपड्यांच्या दुकानात जाऊन पाहिले तर त्यांच्या किमती खूपच जास्त होत्या आणि कपडेसुद्धा मुलीच्या स्टँडर्डनुसार खरेदी करायचे होते. आशाताई म्हणाल्या, रजनी, हे पैसे पुरेसे होणार नाहीत. यावर रजनी म्हणाली, आई, तुम्ही कपडे बघा, मी काही वेळातच येते. असे बोलून रजनी दुकानाबाहेर गेली आणि थोड्या वेळाने पैसे घेऊन परत आली. पैसे पाहून आशाताई आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणाल्या, रजनी, तू एवढ्या पैशांची व्यवस्था कुठून केलीस? रजनी म्हणाली, आई, ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण त्याआधी तुम्ही खरेदी करा. मुलीच्या पूर्ण कुटुंबासाठी भारीतले कपडे खरेदी केले. तसेच आपल्या 2 नातवंडांना लग्नात घालण्यासाठी ड्रेस घेतले आणि दोघीही घरी आल्या. घरी आल्याबरोबर सर्वात आधी रजनीने सर्वांसाठी स्वयंपाक बनवला आणि मग जेव्हा रजनी जेवणाचे ताट घेऊन सासूच्या खोलीत गेली तेव्हा आशाताईंची नजर रजनीच्या गळ्याकडे गेली. त्या म्हणाल्या, रजनी, तुझी सोन्याची चेन कुठे आहे? ती म्हणाली, आई, आपल्याला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मी माझी चेन मोडली. चेन मोडल्याची बातमी ऐकून आशाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अगं रजनी, ती तर तुझ्या आईची शेवटची निशाणी होती. मग तू ती चेन कशी विकलीस? रजनी म्हणाली, आई, मला सांगा, जर ताईंच्या घरी आपण स्वस्तातले कपडे घेऊन गेलो असतो तर आपली किती बदनामी झाली असती. ताई काही बोलल्या नसत्या, कारण त्या आपल्या आहेत, पण त्यांचे सासू सासरे तर बोललेच असते ना. शेवटी परिवाराच्या इज्जतीचा प्रश्न होता. चेन तर मी पुन्हा कधीतरी बनवून घेईन. एवढे बोलून रजनी स्वयंपाक खोलीत गेली. लग्नाला जाण्याची पूर्ण तयारी झाली. आशाताईंनी मुलीला फोन करून आम्ही यायला निघालो आहोत असे सांगितले आणि लग्नाआधी 2 दिवस आशाताई सहपरिवार आपल्या मुलीच्या घरी नाशिकला गेल्या. ते सर्वजण नाशिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतरले तेव्हा आशाताईंनी पाहिले की स्टेशनवर त्यांचा जावई आधीच गाडी घेऊन हजर होता. आशाताईंनी पाहिले, ह्या वयात सुद्धा त्यांचा जावई सूट बूट घालून, काळा चष्मा घालून एखाद्या फिल्मी हिरोपेक्षा कमी वाटत नव्हता. आशाताई आणि त्यांचे कुटुंब आलेले पाहून जावयाने पुढे येऊन आपल्या सासूला वाकून नमस्कार केला. तेव्हा आशाताईंनी आपल्या जावयाला खूप आशीर्वाद दिले. आशिषने सांगताच त्याच्या ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला. ते सर्वजण गाडीत बसले. गाडीमध्ये बसलेल्या आशाताई विचार करत होत्या की घरी पोहोचल्यावर आपल्या आईला खूप दिवसांनी भेटल्यामुळे नीता पूर्वीसारखी मला मिठी मारेल आणि मग म्हणेल की आई, तुम्ही एवढ्या उशिराने का आलात? लवकर यायचे ना? आणि मग पटकन स्वतःच्या हाताने चहा बनवून आणेल. माझी तसेच आपल्या धाकट्या भावाची भावजाईची विचारपूस करेल. आपल्या भाच्यांचे खूप लाड करेल
आणि मग कोणकोणती कामे करायची आहेत याची पूर्ण लिस्ट माझ्या हातामध्ये ठेवेल. विचार करून आशाताई मनातल्या मनात आनंदून गेल्या होत्या. काही वेळाने जेव्हा ते सर्वजण घरी पोहोचले तेव्हा नीताच्या दोन्ही मुलांनी आजीला वाकून नमस्कार केला. नीतासुद्धा तिथेच अंगणात उभी होती. तिने आपल्या आईला आलेले पाहिले, पण तरीसुद्धा ती घराची सजावट करणाऱ्या लोकांना निर्देश करत होती. त्यानंतर आपल्या माहेरच्या माणसांना आलेले पाहून तिने हसून सर्वांचे स्वागत केले आणि तुम्ही सर्वजण कसे आहात असे जणू तिने औपचारिकता म्हणून विचारले. नंतर तिने एका नोकराला आवाज दिला, अरे राजू, यांना वरच्या खोलीमध्ये घेऊन जा आणि यांचे सर्व सामानसुद्धा वरच्या खोलीमध्येच नेऊन ठेव. एवढे बोलून ती पुन्हा आपल्या कामांमध्ये व्यस्त झाली. तिचे हे असे परकेपणाचे वागणे पाहून आशाताई नाराज झाल्या. घरी पोहोचल्यानंतर आशाताईंच्या मनामध्ये जो उत्साह होता तो निवळला होता. आईने तर आपल्या मुलीकडून अशा स्वागताची अपेक्षा केली नव्हती. त्यांनी विचार केल्याप्रमाणे ना त्यांच्या मुलीने त्यांना मिठी मारली आणि ना तिने आपल्या भाऊ भाऊजाईची विचारपूस केली. तिने तर नोकराला सांगून त्यांचे सामान वरच्या खोलीत ठेवायला सांगितले आणि नोकराच्या हातूनच त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता पाठवला. हे सर्व पाहून आशाताईंना खूप वाईट वाटले. सर्वजण आळीपाळीने खोलीतील बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून फ्रेश झाले आणि मग चहा नाश्ता करू लागले. पण आशाताईंना काही खावेसे प्यावेसे वाटत नव्हते. त्या हातात चहाचा कप घेऊन जशाच्या तशा बसल्या होत्या. तेवढ्यात खोलीमध्ये त्यांची मुलगी नीता आली आणि म्हणाली, अरे हे काय, तुम्ही लोकांनी अजून चहा नाश्ता संपवला नाही? आशाताई म्हणाल्या, बेटा तुझीच वाट पाहत होतो. नीता म्हणाली, आई अगं एवढी कामे आहेत की समजत नाही कुठे कुठे लक्ष द्यावे. आणि तसेही तुम्ही तर घरातलेच आहात ना. मुलीच्या तोंडून आपल्यासाठी प्रेमाचे 2 शब्द ऐकून आतापर्यंत परकेपणा जाणवत असलेल्या आशाताईंना नीताच्या बोलण्यात ममता दिसू लागली. त्या म्हणाल्या, तू बरोबर बोललीस बाळा. लग्न घरामध्ये कामे खूप असतात, पण तू काळजी करू नकोस. तू मला कामे सांग, मी आणि तुझी वहिनी मिळून सर्व कामे सांभाळू. तेवढ्यात त्या खोलीत नीताची दोन्ही मुले शुभम आणि शिवमसुद्धा आले. आपल्या नातवंडांना पाहून आशाताईंनी आपली बॅग उघडली आणि मग त्यांच्यासाठी खूप प्रेमाने आणलेले कपडे बॅगमधून काढले आणि दोन्ही नातवंडांना दिले. शुभमला आजीने आणलेले कपडे खूप आवडले, तर शिवमसुद्धा ते कपडे पाहून खुश झाला. तो म्हणाला, आजी माझ्यासाठी तर तू खूप चांगले कपडे आणले आहेस. मी तर आज रात्री संगीत कार्यक्रमात हेच कपडे घालेन. आशाताई आपल्या नातवांचे बोलणे ऐकून खुश झाल्या. त्यानंतर त्या नीताला म्हणाल्या, नीता ही बघ तुझ्यासाठी रेशमी जरीची साडी आणली आहे आणि जावई बाप्पूंसाठी हे कपडे आणले आहेत. हा आणलेला आहेर जेव्हा त्यांनी आपल्या मुलीच्या हातामध्ये दिला तेव्हा आपल्या मुलीच्या तोंडून कौतुकास्पद शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर झाले होते. पण नीताने साडी आणि नवऱ्याचे कपडे उलटसुलट करून पाहिले आणि मग बाजूच्या टेबलवर ठेवले. ती म्हणाली, आई काय गरज होती हे कपडे आणण्याची? नसते आणले तरी चालले असते. तेवढ्यात नीताची कामवाली खोलीत आली आणि म्हणाली, मॅडम साहेब तुम्हाला खाली बोलवत आहेत. नीताने कमलाकडे पाहिले आणि म्हणाली, अगं कमला थांब. तिने टेबलवरचा आईने आणलेला कपड्यांचा आहेर कमलाकडे दिला आणि म्हणाली, उद्या शुभमच्या लग्नात ही साडी नेसून ये आणि पॅन्ट आणि शर्ट पीसचे कापड तुझ्या नवऱ्याला दे. हे सर्व पाहून आशाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. रजनी आणि आशाताई एकमेकांकडे पाहू लागल्या. आपल्या आईकडे पाहून रजनी म्हणाली, काय झाले आई तुला रडायला? अगं घरात शुभ कार्य आहे आणि तू का रडत आहेस? आशाताईंनी पटकन पदराने आपले अश्रू पुसले. नीता पुढे म्हणाली, आई तू आणलेले कपडे वाया तर गेले नाहीत ना, मग त्यासाठी एवढे वाईट वाटून काय घ्यायचे? रजनीला राहावले नाही म्हणून ती म्हणाली, ताई तुमच्याकडे अमाप पैसा आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची किंमत नाही. पण आपल्या माहेरच्यांनी साधा रुमाल जरी दिला तरी तो त्या मुलीसाठी प्रिय असतो. असो, तुम्हाला नाही कळणार त्या गोष्टी. रजनीचे बोलणे ऐकून निलेश म्हणाला, गप्प बस रजनी. नीता म्हणाली, हे बघ वहिनी, तुझे भाषण ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आपण याविषयी नंतर कधीतरी बोलू. बरं ते जाऊ देत. हे बघा आता तुम्ही सर्वजण आराम करा. रात्री संगीत समारंभ आहे, मी खाली जाऊन तयारी पाहते. असे बोलून नीता खाली निघून गेली. संध्याकाळी सर्वजण तयार झाले आणि ते सर्वजण स्टेज समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले.
संगीत समारंभाचे आयोजन घरासमोरील लॉनवर केले गेले होते. नीताच्या किटी पार्टीच्या मैत्रिणी आणि आजूबाजूला राहणाऱ्या हाय स्टँडर्ड बायका फिल्मी गाण्यांवर नाचत होत्या. आशाताईंना हे काही पटत नव्हते. त्या मनात म्हणाल्या, हा कसला संगीत कार्यक्रम आहे? हा तर नुसता धांगडधिंगाणा चालू आहे. लग्नामध्ये तर शगुनची गाणी गायली जातात. आशाताईंनी पाहिले तर त्यांची मुलगी सोसायटीच्या मैत्रिणींसोबत नाच गाण्यामध्ये रमली होती. काही वेळातच डीजेवर मोठमोठ्या आवाजामध्ये फिल्मी गाणे वाजायला लागली. त्यांच्या मुलीने आपल्या माहेरच्या माणसांची ओळख कोणाशी सुद्धा करून दिली नाही. अशा अपरिचित वातावरणामध्ये त्या फक्त एक मुखदर्शक बनून राहिल्या होत्या. काही वेळातच जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. नंतर आशाताईंना एका खुर्चीवर बसून त्यांची सून त्यांच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आली. निलेश सुद्धा तिथेच बसून मुलांसोबत जेवण करत होता. बहिणीच्या मुलाचे लग्न आहे, पण त्याला कोणीही विचारत नव्हते. जेवण केल्यानंतर सर्व लोक खोलीत आले. सर्व पाहुणे गेल्यानंतर नीता हातात काही सामान घेऊन आली आणि आपल्या वहिनीला रजनीला म्हणाली, अगं वहिनी, मी तर पाहुण्यांमध्ये एवढी व्यस्त झाले होते की तुमच्याकडे येऊ शकले नाही. तुम्ही व्यवस्थित तर जेवलात ना? रजनी म्हणाली, हो ताई, आम्ही सर्वांनी जेवण केले. नीता म्हणाली, ठीक आहे. आई, मी तुम्हा सर्वांसाठी भेटवस्तू घेऊन आले. असे बोलत नीताने सर्वांच्या हातामध्ये कपड्यांची एक एक पिशवी दिली. हे पाहून आशाताई चकित झाल्या. नीता म्हणाली, अगं आई, आहेर म्हणून मलाही तुम्हा सर्वांना काही ना काही तर द्यावे लागेल ना. हे कपडे तुम्हासाठी आहेत आणि माझी इच्छा आहे की उद्या तुम्ही लग्नामध्ये हेच कपडे घालावेत. यावर कोणी काही बोलले नाही. रजनी तिथून निघून गेली. काही वेळातच सर्वजण झोपले, पण आशाताईंच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. नीता सकाळी जे वागली याचा त्या विचार करत होत्या. किती मुश्किलीने त्यांनी एवढ्या महागड्या कपड्यांचा आहेर मुलीसाठी आणि जावयासाठी आणला होता. त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्या खोलीबाहेर मोकळ्या हवेत फिरायला आल्या. फिरता फिरता त्यांच्या कानावर कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. तो आवाज त्यांच्या बाजूला असणाऱ्या खोलीतून येत होता. त्या खोलीजवळ गेल्या तेव्हा त्यांना नीताच्या मुलाचा शुभमचा आवाज ऐकायला आला. तो म्हणाला, आई, संध्याकाळी कुठे गायब झाली होतीस? माझे तुझ्याकडे काम होते. नीता म्हणाली, अरे काही नाही, थोडा वेळ बाजारात गेले होते. तुझे आजी, मामा, मामी आणि त्यांच्या 2 मुलांना चांगल्या क्वालिटीचे कपडे खरेदी करायचे होते. नाहीतर उद्या लग्नाच्या वेळी ते लोक जुन्या फॅशनचे कसले तरी कपडे घालून तयार झाले असते. तुझ्या लग्नामध्ये किती हाय स्टँडर्ड लोक येणार आहेत हे तुला ठाऊक आहे ना. आणि त्या लोकांना जर समजले की गावंढळसारखे दिसणारे लोक माझ्या माहेरचे आहेत तर माझ्या घरी अपमान झाला असता. तुझा मामा, मामी, आजी हे तिघेही लग्नात कसलेही घाणेरडे आणि स्वस्तातले कपडे घालून तोंड घेऊन सगळीकडे फिरले असते. पण मला तर माझ्या इज्जतीची काळजी घ्यावी लागेल ना. अरे माझ्या इतर मैत्रिणींच्या माहेरहून त्यांच्या मुलांच्या लग्नात कितीतरी महागड्या भेटवस्तू येतात आणि हे एक आहेत माझ्या माहेरचे. कोणत्या जुन्या बाजारात जाऊन कपडे घेऊन आले होते कोणास ठाऊक. शुभम, अरे तुझ्या आजीने माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी कपडे आणले होते. मला तर ते कपडे पाहून एवढा राग आला होता की काही विचारू नकोस. ते कपडे मी कमलाला देऊन टाकले. कमलाने घालण्याच्या लायकीचेच होते म्हणा ते कपडे. खरंच माझ्या माहेरच्या माणसांना माझ्या इज्जतीची अजिबात काळजी राहिली नाही. अरे जेवढे सामान ते घेऊन आले नाहीत त्यापेक्षा जास्त खर्च तर मी त्यांच्यावर केला आहे. नीता रागामध्ये खूप काही बोलत होती, पण तेवढ्यात शुभम म्हणाला, बस कर आई, तू असेच बोलू कसे शकतेस? अगं मामा, मामी, आजी हे सर्वजण आपली माणसे आहेत आणि त्यांनी आणलेल्या ज्या आहेराला तू घाणेरडे म्हणत आहेस तो आहेर त्यांनी किती मुश्किलीने खरेदी करून आणला असेल याची तुला काही कल्पना तरी आहे का? अगं त्या भेट म्हणून आणलेल्या कपड्यांमागे त्यांचे प्रेम आहे. पण हे तर तुला समजणार नाही. हे ऐकताच आशाताईंचे कान जणू सुन्न झाले. त्यांना असे वाटत होते की जणू कोणीतरी अचानक त्यांच्या काळजावर वार केला आहे. मुलीवर असलेल्या प्रेमापोटी त्या विसरून गेल्या होत्या की आता त्यांच्या मुलीसाठी तिचे स्टेटस हे आपल्या माहेरच्या माणसांपेक्षा खूप मोठे आहे. तिच्या स्टेटससमोर आता रक्ताची नातीसुद्धा खूप छोटी झाली आहेत. ज्या ममतेच्या सावलीखाली ती लहानाची मोठी झाली, ज्या आईचे बोट पकडून ती चालायला शिकली, आज श्रीमंत होताच तीच आई तिला गावंढळ, कंगाल वाटू लागली. तिच्यासाठी आज एका आईचे महत्त्व एवढे कमी झाले की आईची ओळख करून द्यायला सुद्धा तिला लाज वाटते आहे. त्या मनात म्हणाल्या, आजपर्यंत
मी माझ्या मुलीवर केलेल्या ज्या संस्कारांचा मला अभिमान होता त्याचा पाया इतका पोकळ झाला की त्या पायावर बांधलेली नात्यांची इमारत कोसळली आहे. संपूर्ण रात्र अंथरुणावर पडून आशाताई एकच विचार करत होत्या की मी माझ्या कुटुंबातील माणसांना घेऊन मुलीच्या घरी का आले. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदीचा कार्यक्रम होता. तेव्हा आशाताई आपल्या मुलीच्या आधुनिक कपड्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या. त्या हळू आवाजात बडबडत होत्या की लग्नासारख्या पवित्र विधींमध्ये ह्या फॅशनेबल कपड्यांपेक्षा जर एक सुंदर साडी नेसली असती तर शोभले असते. असे अंगप्रदर्शन करणे तर आपली सभ्यता नाही. सासूच्या मनात काय चालले आहे त्यांची सून व्यवस्थितपणे समजू शकत होती. आपल्या मुलीला त्या काही समजून सांगणार त्याआधी त्यांची सून सासूला समजावत म्हणाली, आई, तुम्ही ताईंना काही बोलू नका. उगाच काही बोललात तर नातेसंबंध आणखी बिघडतील आणि ताई तुम्हाला काही बोलल्या तर मला ते ऐकवणार नाही. आशाताईंना रजनीचे बोलणे पटले. त्या गुपचूप खोलीमध्ये जाऊन बसल्या. त्या विचार करत होत्या की डोक्यावरून पदर घेत नाही म्हणून मी माझ्या सुनेला किती बोलले होते. रजनी दिवसभर काम करते तरीसुद्धा मी तिच्यावर ओरडत होते. नेहमी माझ्या मुलीमध्ये आणि तिच्यामध्ये फरक करत आले. सभ्य आणि शांत सुनेसमोर मुलीचे कौतुक करत राहिले. नणंदेच्या सासरच्यांसमोर आपल्या कुटुंबाचा मान वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेनसुद्धा विकली. आणि इथे मुलीच्या सासरी आल्यावर सुद्धा माझी सून माझी काळजी घेते आहे. मला काय हवे नको ते पाहते. आज पहिल्यांदा त्यांना त्यांच्या सुनेमध्ये सर्व काही चांगलेच दिसत होते. त्या मनात म्हणाल्या की मी किती नशीबवान आहे ज्यामुळे मला अशी सून मिळाली. नाहीतर आजकालच्या सुना सासरी आल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच वेगळी चूल मांडतात. पण माझी सून आजपर्यंत माझे टोमणे ऐकूनसुद्धा माझी सेवा करत राहिली. नेहमी माझ्या सुनेने मला प्रेम आणि सन्मान दिला. तरीसुद्धा का कोणास ठाऊक माझ्या मनामध्ये रजनीबद्दल प्रेम निर्माण झाले नाही. का तर ती एक सून आहे म्हणून. मी नेहमी माझ्या मुलीचे उदाहरण देऊन सुनेला हिणवत राहिले आणि नीतावर प्रेम करत राहिले. आज आपल्याच विचारांची त्यांना स्वतःला लाज वाटू लागली. काही वेळानंतर त्यांची सून रजनी खोलीत आली आणि म्हणाली, आई, चला पटकन कपडे बदलून तयार व्हा. लग्न एका मोठ्या हॉटेलमध्ये आहे. असे बोलत रजनीने आपल्या सासूसाठी साडी काढून ठेवली. ही तीच साडी होती जी नीता त्यांच्यासाठी घेऊन आली होती. एक एक करून सर्वजण तयार झाले. आशाताईंनी सुद्धा नीताने आणलेली साडी नेसली. तसे तर त्या साडीत त्यांचा जीव गुदमरत होता. तरीसुद्धा त्या स्वतःवर संयम ठेवून लग्न समारंभामध्ये सामील झाल्या आणि दुसऱ्या दिवशी नातसुनेचे आगमन झाल्यावर त्यांनी परत जाण्याची तयारी केली. घरात आल्याबरोबर नवरा नवरीने आजीला खाली वाकून नमस्कार केला. आपल्या नातसुनेला आशीर्वादाच्या रूपात आणलेली सोन्याची अंगठी भेट दिली. आपले सामान पॅक करत असताना नीताने लग्नात त्यांच्यासाठी आणलेली साडी आशाताईंनी तिथेच टेबलवर ठेवली होती. नीता खोलीत आली आणि तिने टेबलवरची साडी पाहिली. ती आईला म्हणाली, तुझी साडी बॅगमध्ये ठेवायला विसरलीस का आई? आशाताई म्हणाल्या, अरे हो, एवढी महागडी साडी कशी काय इथे राहिली बरं? असे बोलून त्यांनी ती साडी बॅगमध्ये न ठेवता हातात घेतली. आपल्या घरी परत जाण्याची तयारी झाली. नीताने वहिनीच्या हातामध्ये काही मिठाईचे बॉक्स ठेवले आणि त्या सर्वांना स्टेशनवर सोडण्यासाठी ड्रायव्हरला आवाज दिला. तेव्हा आशाताई म्हणाल्या, नको नीता, निलेश ऑटो आणायला गेला आहे आणि तसेही आमच्यासारख्या गावंढळ लोकांना रिक्षातून प्रवास करण्याची सवय आहे. तुझी महागडी कार तुलाच मुबारक. गेटसमोर रिक्षा आली. तेवढ्यात आशाताईंनी कमलाला आवाज दिला. कमलाही पटकन धावत आली. त्या म्हणाल्या, बाळा, ही साडी तुला असू देत. कमला म्हणाली, एवढी महागडी साडी मी नाही नेसत. तेव्हा आशाताई म्हणाल्या, अगं, तुझी मॅडम एवढी श्रीमंत बाई आहे तर मग तू सुद्धा जर महागडी साडी नेसली तर तुझ्या मॅडमचे स्टेटस वाढेल. नीता हे सर्व पाहत होती, पण तिला याबद्दल जराही वाईट वाटले नाही. ती रागाने घरात निघून गेली. रिक्षात बसताना स्वाभिमानी आशाताईंना रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निलेशसुद्धा आपल्या आईचे दुःख समजू शकत होता. तेव्हा त्यांच्या सुनेने त्यांचे अश्रू पुसले आणि आपल्या सासूच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना जवळ घेतले. त्यानंतर ट्रेनने ते आपल्या गावी आले. दुपारच्या वेळी जेव्हा घरी परतले तेव्हा आशाताईंना परम सुखाची अनुभूती आली. काही वेळ आराम केल्यानंतर आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना वाटण्यासाठी त्या मिठाई काढत होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर निलेशचा आवाज आला. तो खूप मोठ्याने बोलत होता, रजनी, अगं, स्वयंपाक बनवताना तुझे लक्ष कुठे असते?
ह्या भाजीत तर काहीच मीठ नाही. अशी करतात का भाजी? यावर रजनी काही बोलणार तेवढ्यात आशाताई त्याला म्हणाल्या, निलेश, ही कोणती पद्धत आहे आपल्या बायकोबरोबर बोलण्याची? प्रवास करून आल्याबरोबर लगेच ही बिचारी कामाला लागली आहे. अरे ती सुद्धा माणूस आहे. जर ती भाजीमध्ये मीठ घालायला विसरली आहे तर तू स्वतः स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन मीठ घेऊ शकत नाहीस का? आणि हो, यापुढे माझ्या सुनेला मोठ्या आवाजात बोललेले मला आवडणार नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेव. आईचे हे बदललेले रूप पाहून निलेश अवाक राहिला आणि रजनी तर चकित होऊन आपल्या सासूकडे पाहत राहिली. तेवढ्यात निलेशच्या मोबाईलवर नीताचा फोन आला. त्याने कॉल रिसीव्ह केला. ती म्हणाली, दादा, आई काय करते आहे? अरे कालपासून मी तिला फोन करते पण ती काही फोन उचलत नाही. फोन दे बरं तिच्याकडे, मला बोलायचे आहे. निलेशने आईकडे फोन दिला. पलीकडून नीता म्हणाली, आई, काय गं तू पण? माझा फोन का घेत नव्हतीस? यावर आशाताईंनी रॉंग नंबर असे बोलून फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर त्यांनी निलेशला आणि रजनीला सांगितले की यापुढे जर नीताचा फोन आला तर मला तिचा फोन द्यायचा नाही, कारण आता मला तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. तिने माझा जो अपमान केला आहे तो मी मरेपर्यंत विसरणार नाही. असे बोलताना त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्या रजनीकडे गेल्या आणि म्हणाल्या, रजनी बेटा, मला माफ कर. मी अज्ञानात राहून तुला खूप काही वाईट बोलले. रजनी म्हणाली, आई, तुम्ही मला बेटीही म्हणता आणि माफी पण मागता. आपल्या आईला मुलीवर रागवण्याचा आणि ओरडण्याचा अधिकार असतोच ना? रजनीचे बोलणे ऐकून आशाताईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, खरंच मी खूप नशीबवान आहे, कारण मला तुझ्यासारखी सून लाभली आहे. निलेशही आईजवळ आला आणि म्हणाला, आई, सुनेमुळे तू तुझ्या मुलाला विसरलीस का? आशाताई म्हणाल्या, अरे तुला कशी विसरेन? जा बरं आणि आम्हा दोघी मायलिकींसाठी फक्कड चहा बनवून आण. असे बोलताच दोघीही हसायला लागल्या आणि निलेश मात्र अवाक होऊन त्या दोघींकडे पाहत राहिला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.